नमस्कार अमरावती। इथं कुणी जर दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडून काढण्याचा पण काम आपण करू शकतो। मी महाराष्ट्रामध्ये सांगतो, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी देखील असतात। त्याच्यामुळे असं कोणी समजण्याचं कारण नाही की आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने करू, हे आपण खपून घेणार नाही। आणि त्याच्यामुळे माझ्या ह्या अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, एकमेकांच्या मध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे। ह्याच्यातून माझ्या अमरावतीच्या बाजारपेठेला उठाव येईल, ह्याच्यातून उद्योगपतींच्याकडे हे शहर एक चांगलं सर्वांना सामावून घेणारं शहर आहे, अशा प्रकारचा मेसेज द्यायला आपण जर यशस्वी झालो तर आपल्या पुढच्या पिढीचं एवढं कल्याण होईल की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही। अजितदादांचं स्टेटमेंट आवडलं आम्हाला। अजितदादा काल अमरावतीमध्ये होते आणि त्यांनी म्हटलं की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचा कणा मोडून काढू। पण आता असं आहे की जर हे खऱ्या अर्थानं त्यांना आपल्याला ते थांबवायचं असेल तर अजितदादा तुम्ही बाहेर पडलं पाहिजे सत्तेतून। एकीकडे तुम्ही त्यांच्यासोबत बसता, त्यांच्यासोबत सत्तेत बसता, सत्तेचा पूर्ण उपयोग घेता आणि नंतर असं दाखवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही भाजपच्या विरुद्ध आहे। तुम्ही जर खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधात असाल तर निघा बाहेर। कशासाठी ह्या गोष्टी करायच्या? एकीकडे सेक्युलर वोट्सला तुम्ही आमिष द्यायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं की गुंडागर्दी करणाऱ्यांना आपण बघून घेऊ। पण दुसरीकडे अमरावतीची वास्तविकता जर बघितली तर गुंडागर्दी करणारे तुमच्याच पक्षाच्या सोबत आहेत दादा, आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला म्हणताय की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ। तर मग आपण बघून घेऊ तर या बाहेर पडा बाहेर। ते तुमचा उपयोग घेत आहेत, ते तुम्हाला बिलकुल वापरून घेत आहेत। तर आपण करू ना मग, सेक्युलर लोक आपण सगळे सोबत येऊ। इथं सत्तेत बसायचं आणि इथं आम्हाला वेगळ्या गोष्टी सांगायचं असं नाही चालणार दादा। तुम्ही आम्हाला दिशाभूल आमची करू नका। आम्ही सेक्युलर आहोत आणि आम्ही सेक्युलर राहणार आणि आम्ही तुमच्यासोबत नाही येऊ शकत।